ऋषी, काय झालं? तू खूप गोंधळलेला दिसतोयस. दादा, मी माझ्या प्रेझेंटेशनसाठी इंटरनेटबद्दल वाचतोय आणि शिकायला खूप काही आहे. आपण दररोज इंटरनेट वापरतो, पण ते कसं सुरू झालं याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे. खरंय, आपण इंटरनेटवर खूप अवलंबून असतो, पण त्याचा इतिहास खूपच विलक्षण आहे. मी तुला इंटरनेटच्या विकासाचा प्रवास सांगतो. ते खूप छान असेल. मला माझं प्रेझेंटेशन इतरांपेक्षा वेगळं करायचं आहे. येस, आज आपण वापरत असलेला इंटरनेट हा अनेक दशकांच्या नवकल्पनांचा परिणाम आहे. चल, आपण सुरुवात कशी झाली ते पाहूया. याची सुरुवात 1960च्या दशकात झाली. इंटरनेटचा प्रारंभ 1969 मध्ये एका प्रकल्पाने झाला, ज्याला ARPANET म्हणतात, आणि तो US लष्कराने तयार केला. त्याचा उद्देश वेगवेगळ्या ठिकाणांवर असलेल्या संगणकांना जोडून माहिती शेअर करणे असा होता. तर ते वायफाय सारखं होतं का? नाही, बिलकुल नाही. ते मोठ्या केबलचा वापर करायचं आणि केवळ काही संगणकांमध्येच काम करायचं. पहिला ईमेल 1971. 1971 मध्ये रे टॉमलिन्सन यांनी ARPANET वापरून पहिला ईमेल पाठवला. त्यांनी @ चिन्ह सादर केलं, ज्यामुळे युजर नाव आणि संगणक जोडले गेले. त्या ईमेलमध्ये काय होतं? तो फक्त चाचणी संदेश होता, जसं हॅलो. पण त्या ईमेलने सांगितलं की संगणक संदेश पाठवू आणि प्राप्त करू शकतात. वर्ल्ड वाईड वेबचा जन्म 1990 मध्ये टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाईड वेब तयार केलं, ज्यामुळे लोक वेब ब्राउझर्सच्या माहितीतून माहिती जागतिक स्तरावर शेअर करू शकले. तर ते आपल्या आज वापरणाऱ्या इंटरनेट सारखं होतं का? हो, लोक तेव्हा माहिती सहजपणे शेअर आणि शोधू शकत होते. भारताचा पहिला इंटरनेट कनेक्शन 1995. 1995 मध्ये भारतात पहिली इंटरनेट कनेक्शन VSNL, विदेश संचार निगम लिमिटेड मार्फत मिळाली. तेव्हा इंटरनेट कसं होतं? खूप संत आणि महाग होतं. आम्हाला डायल-अप नावाचं कनेक्शन जोडावं लागायचं, ज्यामुळे विचित्र आवाज येत असे. आजचं इंटरनेट सर्वत्र आहे, आपल्या फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये आणि स्मार्ट डिव्हाइस सारख्या घड्याळांमध्ये सुद्धा. तर इंटरनेट सतत बदलत राहतं का? हो, आज 5G, क्लाउड कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI सारख्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचं भविष्य आकार घेत आहे. दादा, मला माहित नव्हतं की इंटरनेटच्या जगात आतापर्यंत एवढी प्रगती झाली आहे. अगदी खरं. आणि आपण किती वेगाने प्रगती केली आहे हे आश्चर्यकारकच आहे. 1995 पासून आजपर्यंत आपण खूप पुढे आलोय. खरंच, इंटरनेट आपल्या सगळ्या कामांचा पाया आहे. ते आहेच, आणि एवढ्या मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारी येते. नेहमी ते समजूतदारपणाने आणि नैतिकतेने वापर. थँक्यू सो मच दादा. आता या माहितीने माझं प्रेझेंटेशन एक नंबर होणार आहे. ऑल दी बेस्ट. येस, थँक्यू.